हा एक भाग आहे. प्रशांत यादव हा भाग एक वेगळा आहे. मी काय सांगतो, मी तुमच्या इथे आलो ना, तर मी पण मागे राहिलो. मी पहिला पोलीस स्टेशनला गेलो की तुम्हाला मला कळलं की तुम्ही कॉटेजला आलाय. मी इथे आलो. माणूस म्हणून काहीतरी आपली जी जबाबदारी ती हे करायला पाहिजे. पण दादा मी काय बोलतो, माणूस म्हणून नाही ऐका ना, त्यांनी उपोषणाला बसला, त्याचे सगळे परवानगी घेऊन बसला, त्यांनी त्याला विचारलं ते चुकीचं काय? बसायचा अधिकार कोणत्याला आहे मी नाहीच म्हणत नाही. त्याच्यानंतर आणखी पुढे जाऊन सांगतो की पत्रकाराला मारूच नाही. त्यांनी विचारलं हल्ल्याच्या चौकशीसाठी भाजप जनता पार्टी काय प्रयत्न करणार आहे? 100% जे सत्य आहे त्याच्या बाजून जाणार ना आम्ही राहू. आम्ही कुठे म्हणतो इथे सत्य नसतं, मी इथं आलो नसतो ना, मी बाजूला थांबलो असतो. मी म्हणत नाही त्याच्याबद्दल की शासन होऊ नये म्हणून. 100% जे प्रशासन करणार आहे त्याची चौकशी करेल. बघा फक्त चिपळूणच्या विरोधात कोणी ज्याला मार लागले त्याला भेटणं, त्याची चौकशी करणं हे माझं काय म्हणणं आहे. चिपळूण पतपेढीच्या विरोधात कोणी आवाज उठवला की असंच होणार आहे काय असं वाटतं? 100% आमच्याजवळ पुरावे. आम्ही तुम्हाला आमच्या म्हणून आम्ही तुम्हाला बिंदू डिबेट करायला आता आलो.